आजची तारीख आहे 1 जानेवारी 2026 आणि आज म्हणजेच काय तर वर्षातला पहिला दिवस. प्रत्येक जण वर्षाच्या पहिल्या दिवशी जे आहे काहीतरी ठरवत असतो, की यावर्षी मी असं काहीतरी करणार जे आतापर्यंत मी केलेलं नव्हतं. मग त्याच्यामध्ये त्याच्या मनात जो सगळ्यात मोठा न्यूनगंड लहानपणापासून बसवलेला असतो, की त्याचा स्वतःवर विश्वास नाहीये. त्याला वाटतं तो कुठेतरी कमी आहे आणि ह्याच गोष्टीतून आपण कसं बाहेर यायचं हे आज आपण समजून घेणार आहोत. मी तुम्हाला काही 5 गोष्टी सांगणार आहे. त्या 5 गोष्टीमधून तुम्हाला ह्या सगळं जो विषय आहे तो एकदम क्लिअर होऊन जाणार आणि तुम्हाला ही सवय कशी लागली ते पहिल्यांदा मी सांगतो. बघा, ही सवय लागते कशी? स्वतःला कमी समजण्याची सवय ही केव्हापासून आपल्याला लागते? तर बघा, लहानपणापासूनच आपण ऐकत असतो, तो हुशार आहे, तो टॉपर आहे, ती टॉपर आहे, ती वर्गामध्ये नेहमी पहिली येते आणि तुला कमी मार्क्स मिळाले, तू त्यांच्यासारखा का नाही? आणि हळूहळू आपल्या मनामध्ये आपण आपल्याशीच बोलत राहतो, की हा कुठेतरी आपण कमी आहोत. आता गणितामध्ये वर्गात तुम्ही पाहता, की प्रत्येकाला लहानपणी चांगले मार्क मिळत असतात आणि कुठेतरी तुम्हाला त्या विषयात कमी येतात किंवा तुम्हाला असं कोणतरी तुमच्या लहान बहिणीकडे तुम्ही ऐकलं असतं की तिला गणित कठीण जातं. मग आपल्यालाही वाटतं की अच्छा, हा कठीण विषय आहे का? मग आपण त्या विषयाकडे शिक्षक असतानाही दुर्लक्ष करतो. म्हणजे काय होतंय की आपल्या मनामध्ये हळूहळू त्या गोष्टींचं बीज जे आहे ते रोपलं जातं आणि आपण कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये ठरवून घेतो की ही गोष्ट आपल्याला पण कठीण जातेच. पण तसं नसतं. प्रत्येक गोष्टीकडे आपण ज्या दृष्टिकोनातून पाहू त्या दृष्टिकोनातून ती सगळी गोष्ट घडणार आहे. त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार जर केला तर त्या गोष्टीमधून तुम्हाला एक सार्थक गोष्ट मिळू शकते. आता दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्या दुसऱ्यामध्ये कुणामध्ये नसतात. त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्यामध्ये कुठंतरी एखादी गोष्ट नसते. पण याच्यामध्ये जी चांगली गोष्ट आहे, आज तुम्हाला असं वाटलं असेल की हा वर्षाचा पहिला दिवस आहे, मी काहीतरी चांगलं करू शकतो. तर तुमच्यामध्ये ती उमेद जागृत झाली. जेव्हा माणूस स्वतःला समजून घेतो की एखादी गोष्ट मी करू शकतो, तर निश्चितच तो व्यक्ती करू शकतो. आणि तुम्ही जर म्हणत असाल की ही गोष्ट मला जमत नाही, तर ती जमणार नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट वाटत असेल की ती तुम्ही करू शकता, तर ते बीज रोपण आजपासून झालं पाहिजे. आज तुमच्याकडे संधी आहे. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की अपयश म्हणजे शेवट नसतो. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी असते ती प्लॅन्ड असते असं नाहीये. त्यामध्ये आपण म्हणू शकतो स्पिरिच्युअलिटी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, एक्झिस्ट करतात, एनर्जीज एक्झिस्ट करतात. पण त्यामध्ये आपण किती कोणत्या थराला जाऊन थांबलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, आयुष्यामध्ये नेहमी अपयश येते म्हणजे ते पुढे येत राहील असा विचार मनात ठेवणं खूप चुकीचं आहे. कारण तुम्हाला माहितीये की नेहमी तुम्ही जे काही प्रयत्न करता त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न नेहमी सुरू असले पाहिजे. एक अपयश आला आणि मग आपण तिथं थांबलो असं कधीच व्हायला नको. कारण आपल्याला माहिती आहे 10वी मध्ये तुम्ही जर कदाचित नापास झालेला असाल एखाद्या वेळेस, तर मग तुम्ही काय ती परीक्षा देणं सोडलंय का? नाही. जोपर्यंत पास झाले नाही तोपर्यंत ती परीक्षा दिली आणि नक्कीच तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या नापास नंतर पहिल्या याच्यात पास झालेले तुम्ही असाल. त्यामुळे अपयश म्हणजे तुमची क्षमता नाहीये, तुमचा तो अपुरा प्रयत्न होता जो की तुम्ही एका यशाद्वारे, एका मेहनतीद्वारे पूर्ण करू शकता. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःशी मैत्री करायला शिका. बघा, बरेच लोक फ्रेंड्स ह्या जो टप्पा असतो याच्यामध्ये नेहमी गुंतलेले असतात आणि हा गुंतावा जो असतो तो ते जेव्हा एकटे असतात त्यांना कसं तरी वाटतं. नेहमी आपण चार चौघात राहतो तेव्हाच आपल्याला चांगलं वाटतं, ही खूप चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला एकांतामध्ये स्वतःचा वेळ घालवता आला पाहिजे. स्वतःशी मैत्री जर तुमची चांगली असेल तर हे जे यशस्वी होण्याचे जे विचार आहे ते तुमच्या मनामध्ये नेहमी येत राहतील. आणि तुम्ही परफेक्ट असायची गरज नाहीये. तुम्हाला प्रामाणिक असणं खूप पुरेसं आहे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात, तुम्ही तुमची कामं व्यवस्थित करताय, तुम्ही स्वतःला वेळ देताय, तुमचं सगळं तुम्हाला जसं वाटतं तुम्ही तसं जगत असाल तर तुम्हाला नक्कीच मानसिक सुख आणि तुमची आजची यशस्वी होण्याची जी पावलं आहेत ते तुम्ही बदलू शकता. आणि तुमच्यामध्ये ती वास्तव बदलण्याची शक्ती आहे. ना शिक्षक, ना मित्र, ना नशीब. बदल घडतो
तो फक्त एक दिवस तुम्ही स्वतःबद्दल ठरवता त्या दिवशीपासून. आणि याच्यामध्ये एक तुमच्यामध्ये स्पिरिच्युअल आणि सगळ्या प्रकारची एनर्जी असते, एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. ज्या पद्धतीनं तुम्ही तो विचार करणार त्या पद्धतीनंच तुमचं जे सगळं आयुष्य आहे ते घडत असतं. आणि त्यामुळं नेहमी पॉझिटिव्ह विचार करून जर तुम्ही राहत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहे स्वतःशी एक प्रामाणिक राहून करून तुम्हाला नक्कीच शक्य होऊ शकतं. आजचा हा माझा व्हिडिओचा पहिला दिवस आहे. अशा प्रकारचा रोज एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी या चॅनलवरती घेऊन येणार आहे. सो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पाठवू शकता. एक पॉझिटिव्ह एनर्जीसाठी हे जे एक महत्वाची गोष्ट आहे आपण ही सुरू केलेली आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया आता उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सगळ्यांनी सांगा की आजपासून तुम्ही कोणता एक प्रण घेतलाय जो तुम्ही पूर्ण वर्षभर तो पाळणार आहात आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात कोणकोणते बदल येऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे. तर सगळ्यांनी ती कमेंट बॉक्समध्ये गोष्ट सांगा की तुम्ही कोणकोणती गोष्ट आजपासून करणार आहात आणि कोणकोणत्या प्रकारचे कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला आता पुढे पाहिजेत. ओके, सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.